नमस्ते. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता 4 विषय मराठी, पाठ क्रमांक 9. पाठाचे नाव आहे ईदगाह. पाठाचे मूळ लेखक आहेत प्रेमचंद आणि हा अनुवादित पाठ केलेला आहे संजीवनी खेर यांनी. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. बालमित्रांनो, आज आपण ईदगाह हा पाठ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पाठ. रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे. किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही. झाडं हिरवीगार दिसत आहेत. शेतात समृद्धी डोलत आहेत. आकाश लालेलाल झाले. आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय. किती शांत, किती सुखद, जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात नुसती गडबड चालली आहे. ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे. मुलं तर खूप आनंदात आहेत. कुणी 1 दिवसाचा रोजा पाळलाय, तोही फक्त दुपारपर्यंत, आणि पण कुणी तर तोही पाळलेला नाही. पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय. रोज ईदच्या नावाचा जप चालला होता. ती ईद आज उगवली आहे. मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली. लोक ईदगाहला का येत नाहीत असा प्रश्न त्यांना पडलाय. सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद, 4-5 वर्षाचा. हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा. याचे आब्बा मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले आणि आम्ही पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली. आता हमीद आपल्या म्हाताऱ्या आमिना आजीच्या कुशीत निजतो. तिच्याजवळ तो सुखात आहे. आब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत. खूप विश्वाभरून पैसे घेऊन ते परत येतील. आम्मीजान आणलाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे. म्हणूनच तो आनंदात आहे. हमीदजवळ जोडे नाहीत. डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे. तिचा वरचा भाग काळा पडला आहे, तरी तो खुशीत आहे. आमिनाच्या हृदयात कससच होत आहे. गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती. हमीदला आमिनाशिवाय कोण आहे? त्याला एकटं कसं पाठवायचं? त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर नाही. आमिना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. एवढासा जीव, एवढं अंतर कसे चालेल तरी कसा? पायाला फोड नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ. आमिनाबीकडे फक्त 2 आणे आहेत. 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. एवढंसं धन व हा ईदचा सण हमीद आजीला सांगतो. तू घाबरू नकोस, मी सगळ्यात आधी परत येईन. दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो. गावाहून लोक निघाले. इतर मुलासोबत हमीद पण होता. कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे. अचानक समोर ईदगाह दिसला. चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे. खाली फरशी लावलेली आहे. त्यावर जाजम घातलेले आहे. रोजे करणाऱ्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे राहत आहेत. पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत. कोणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे. सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत आणि विजावेत असं दृश्य दिसत आहे. नमाज संपली. लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. आता सारे मिठाईच्या व खेळण्याच्या दुकानाकडे धावतील. हा पहा झोपाळा. 1 पैसा देऊन यावर बसला तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर एका घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट या चक्राला लागलेले आहेत. 1 पैसा दिला तर 25 चक्राची मजा घेता येईल. महमूद, मोहसिन, नूर आणि
सम्मी त्या चक्रातील घोड्यावर उंटावर बसत आहेत. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तर 3च पैसे आहेत. आता खेळण्याची खरेदी. दुकानामध्ये तऱ्हेतऱ्हेचे खेळण्याचे ढीग पडले आहेत. खेळणी तर किती प्रकारची. राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू. वाह, किती सुंदर खेळणी आहेत ही. महमूदने शिपाई घेतलाय. खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक वाटते. जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पाणक्या आवडला. कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळतायत. पण हमीदकड 3च पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार? खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खातंय तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आला तर त्या चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठं वेळ असतो. रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठं नाहीये. तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही. विक्रीसाठी नाहीये का? विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का? मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? 6 पैसे लागतील. हमीद थोडा थबकला. बरोबर भाव सांगा. हमीद म्हणाला, योग्य भाव. 5 पैसे लागतील. घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 3 पैशांना देणार का? हमीद थोडं धाडसानं म्हणाला आणि पुढं निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलवून 3 पैशात चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मजा केली. खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. आमिना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली. त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय. किती पैशात? 3 पैसे दिले. नबी एकदम दुःखी झाली. कसं पोरग आहे. दुपार झाले, न काही खाल्लं न प्यालं. आणलंय तर काय, चिमटा. एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही मिळालं नाही. तू चिमटा उचलून आणलास तो. हमीद अपराधी भावनेनं म्हणाला, तुझे हात स्वयंपाक करताना भासतात ना, म्हणून आणलाय मी चिमटा. आमिना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोरांनी मिठाई, खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लाल चावलं असेल. एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा? तिथे पण त्याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं. तिला रडू कोसळलं. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. बालमित्रांनो, तुम्हाला आवडली का ईदगाहची गोष्ट? तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरी सांगा. बघा हा बालमित्रांनो, छोटा हमीद पण किती समजपूर्वक वागतो. तुम्हीही असेच वागायला शिका.